नाही, खरं म्हणजे गुन्हेगाराला जात पात धर्म पंथ काही नसतं। आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी, हे चुकीचं आहे। कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। महंत आणि असेल संत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्ष चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं। परंतु अमुक आमच्या समाजाचा तमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार, म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करायचा आहे काय? महाराष्ट्राला बिहार करायचं आहे काय? एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले आणि उद्या तर महाराष्ट्रात शिल्लकच नाही कायदा सुव्यवस्था। शासन म्हणून सरकारने सुद्धा आपला जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे। कालची जे काल देशमुखांच्या संदर्भात खरं तर जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। हे विषय वेगळा होता, त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। कोणी असू दे, सुरेश धस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलताय, पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती। मी त्याचं समर्थन करतो असं नाही, परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं ना देशमुखांनी नेऊ नये ना वाल्मिकच्या पाठीराख्यांनी नेऊ नये। हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय जी घटना घडली ती भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात, त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो। तो माणूस नालायक आहे, तो लायकच नाही जगण्याचा। ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गेला, आता काय कोणी इमोशनल होत आहे? कसलं इमोशनलपणा? ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे, मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती। मी पाठीमागे आहे, निपक्ष चौकशी करा अशी मागणी करायला पाहिजे होती। काय त्यावेळेस तर यांची तोंड बंद होती। आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात। का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मीटिंग मध्ये बोलले। म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे। म्हणून मला महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्राचं नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक धाक म्हणून जे काही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं। तो कितीही मोठा असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पदावर असू देत, ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी। नितेश राणे काल म्हटले की आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणतोय। महावीच्या काळात तुमची अफवा होते, आता बस्ती केली तर सरकारी जमिनीवर पीर बाबा नको, भोंगे नको। हा पाक नाही, हिंदुस्थान आहे। नितेश राणेंना घटनाच अजून वाचली नाही। या देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते। त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? आपलं संविधान काय म्हणते, आपली घटना काय म्हणते, त्या घटनेला धरून त्यांचं वक्तव्य नसेल तर सरकार म्हणून काय कारवाई करणार की असे लोक पोसून त्यांना खतपाणी देणार? हे सरकारने ठरवलं पाहिजे। हे अति काही गोष्टी चाललेल्या आहेत। त्या संदर्भात मधामध्ये ही मंडळी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होती त्यावेळेस त्यांची भूमिका काय
आता सत्ता मिळवण्यासाठी उद्याचा तुमच्या इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ही मला वाटतं की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे. त्या पदावर जे लोक बसतात त्या पदाची शपथ घेतल्यानंतर असे वक्तव्य करणं, तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात याचा जाब विचारला पाहिजे. भाऊ, आज सामनामध्ये एक बातमी आलेली आहे की मंत्रिपदावरून शिंदे गटाचे आमदार नाराज असताना आता त्यांचे पीएस देखील नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना स्वतःकडे ठेवलेलं, मंत्र्यांना आपल्या इच्छेनं पीएस देखील नेमता येणार नाही. सामन्याची बातमी किती खरी किती खोटी मी त्यावर काय बोलणार. तुम्ही त्यांचं मत घ्या, लिहिणाऱ्यांचं. त्यांच्याकडे काय अतिरिक्त माहिती असेल. माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही की शिंदेच्याकडे जे काय पीएस नेमले जात आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याकडून नेमले जातात अशी माहिती नाही. हा, भाजपचे मंत्र्याकडे जे नेमले जात आहेत ते मात्र मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं नेमले जावेत एवढी माहिती माझ्याकडे आहे. वर्षा बंगला सोडताना उद्धव ठाकरे यांनी वर्षावर टोपली पण लिंबू ठेवले होते. काही जादू त्यांना माहित आहे. रामदास कदम यांनी टीका केली. हे सगळेच काळू जादू आले असतील, एकमेकाचं माहीत असेल. आता सगळे ज्या बरोबर राहिले त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी, हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत. त्यामुळं काळी जादू पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे. नागपूरचे संग्रहालय आता आणले आहेत उधारीवर, ते दुरून पाहायचं आहेत. अनेक वाद आहेत पण आणले आहेत, ठीक आहे. वाघनखं महाराजांचीच होती की नाही या संदर्भात खूप मोठा वाद आहे, पण ठीक आहे, आता बघू द्या. वाघनखं अशी होती, महाराजांनी हाताळले नसेल तरी वाघनखं पाहता येईल. वाघनखाचा वापर होत होता हे तर लक्षात येईल.